नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पुणे शहर. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना आम आदमी पक्षाकडून, आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीकडून आणि शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्ष शीतल कांडेलकर यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि स्वातंत्र्य दिनाची थीम आहे विकसित भारत. 2047 पर्यंत आपण पूर्णतः विकसित भारत म्हणून गणले जाऊ अशी अपेक्षा आहे. भारत हा विकासाकडे वाटचाल करत आहे, म्हणून या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे विकसित भारत. या विकासाकडे वाटचाल करत असलेल्या भारतामध्ये आपण सर्व नागरिक आहोत. नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा यापेक्षाही महत्त्वाचं आहे त्यांची गरज. आणि या विकासाकडे वाटचाल करत असलेल्या भारतातील नागरिकांची गरज पूर्ण होत आहे का? सर्वात महत्त्वाची गरज आहे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. आपण सर्व शिक्षित आहात आणि मी शिक्षिका, आपण शिक्षक म्हणून सर्वांना या गोष्टी कदाचित कळतही असतील. आपण नेहमी पुस्तकं वाचत असतो, शाळांमध्ये शिकवत असतो. भारताची वाटचाल ही विकासाकडे आहे असं आपण नक्कीच म्हणूया. परंतु काही त्रुटी आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत आपण सामान्य जनता रस्त्यावर येते आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागतं. गेले कित्येक महिने, कित्येक वर्ष झाले शिक्षक भरती, साधी शिक्षक भरती व्यवस्थित होत नाही आहे बऱ्याचशा राज्यांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि शिक्षक भरती करण्याचा वसा जो आपण हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण कार्यरत आहोत. मी कार्यरत आहे, माझ्यासोबत अभियोग्यताधारकही आहेत. सर्वात महत्त्वाचं शिक्षण आणि शिक्षित असल्यानंतर मिळणाऱ्या सुविधा, भागत असलेल्या सर्व गरजा, मूलभूत गरजा, सर्वात महत्त्वाचं मिटणारी बेरोजगारी आणि असणारे ज्ञान, या सर्व गोष्टींच्या जोरावर सामान्य व्यक्ती आपले आयुष्य, आपले जीवन व्यवस्थित व्यतीत करू शकतो, यात काही शंकाच नाही आहे. 78व्या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी, सामान्य जनतेने शपथ घ्यायला हवी की हा भारत ज्या विकासाकडे वाटचाल करत आहे यामध्ये आपला वाटा किती. राज्यकर्ते, प्रशासन, सर्व लोक काम करत आहेत. काही इमानदारीने करत आहेत, तर काहींचे फार दुर्लक्ष होत आहे. मग ते राज्यकर्ते असू देत किंवा प्रशासन, ते आपण डोळ्याने बघतही आहोत. 78वा स्वातंत्र्य दिवस येऊनही आपण प्रशासकीय ऑफिसेसच्या बाहेर, मंत्रालयाच्या बाहेर आंदोलनं करत आहोत, उपोषण करत आहोत. आणि उपोषण, आंदोलन करणारे व्यक्ती हे भारताचे तरुण आहेत, ज्यांच्यावर येणारा विकसित भारत घडणार आहे. आता या त्रुटी आहेत भारताच्या विकासातील, महाराष्ट्राच्या विकासातील ह्या त्रुटी आहेत. आता या त्रुटी फक्त शासन आणि प्रशासनाने, राज्यकर्त्यांनी भरून काढावेत का? बरोबर ना? सामान्य व्यक्ती म्हणून आपली ड्युटी किंवा आपलं कर्तव्य काय आहे हे आपल्याला माहीत आहे का? मी सतत सांगते, सहज मिळत नाही आहे तर लढा. सहज मिळत नाही आहे तर लढा, रस्त्यावर या, कारण आपल्यावर वेळच तशी आलेली आहे. या 78व्या स्वातंत्र्य दिवशी आपण सर्वांनी शपथ घेऊया की जी थीम आहे विकसित भारत, हा विकसित भारत होण्यासाठी आपण सामान्य जनता म्हणून आपला सर्व शक्तीनिशी हातभार यामध्ये लावूयात. मीही तुमच्यासोबत आहे, तुम्हीही आमच्यासोबत आहात. सर्वात महत्त्वाचं, राजकारण म्हणजे काय?
सर्वात महत्त्वाचं राजकारण म्हणजे काय हे सामान्य व्यक्तीने समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. अच्छा, राज्यकर्ते आहेत का, राजकारणी आहेत का? नको रे बाबा, इथेच तुम्ही चुकत आहात. आणि नको तिथे मतदान करून नको ते राज्यकर्ते आपण निवडून देत आहोत. आणि याचमुळे आपल्याला आज आपल्या साध्या हक्कांसाठी सुद्धा रस्त्यावर यावं लागत आहे. तुमचं दुःख, तुमच्या वेदना, तुमची हाक, आर्त हाक, तुमच्या पोटात असलेली भुकेची आग या लोकांपर्यंत पोहोचत नाही. या दुःखाची झड या लोकांपर्यंत पोहोचत नाही. अशी लोक आपण निवडून दिलेली आहेत. तुम्ही म्हणाल सतत मॅडम राज्यकर्ते किंवा मग चुकीचे मतदान या गोष्टींवर बोलत असतात. तर माझ्या भावा आणि बहिणींनो, मी खरं तर माझं कर्तव्य करत आहे. सामान्य जनतेने कोणत्या दृष्टीने समाजात चाललेल्या घडामोडींकडे बघावं, ती समज मी तुम्हाला देत आहे आणि सतत देत असते. आज रयतची कितीतरी अभियोग्यताधारक जी शिफारस पात्र आहे, गेल्या 5 महिन्यांपासून ती रस्त्यावर बसलेली आहेत. येत्या 20 तारखेपासून 10% यादी लागावी शिक्षक भरतीची, पुढील टप्पे घ्यावे, यासाठी मोठ्या प्रमाणात अभियोग्यताधारक रस्त्यावर उतरणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागावी म्हणून जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय कर्मचारी ज्यांना जुनी पेन्शन योजना दिली गेलेली नाही, असे सर्व कर्मचारी, असे सर्व माझे बंधू आणि ज्या भगिनी आहेत त्या रस्त्यावर उतरतात हजारोंच्या संख्येने. हे चित्र बघताना कुठेतरी प्रश्न पडतो की आपण खरंच विकासाकडे वाटचाल करत आहोत का? हजारोंच्या संख्येने शिक्षक रस्त्यावर उतरत आहे, ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानार्जनाची अपेक्षा आहे. साधे शिक्षक आपण शाळांना देऊ शकत नाही आणि आपण विकासाकडे वाटचाल करत आहोत. मी टीका करत नाही आहे. मी मुळात तुम्हा सर्वांना ही सगळी परिस्थिती जी आहे प्रत्यक्षात वर्तमानात ती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण विकासाकडे जात आहोत ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि अतिशय ही गोष्ट खूप मोठी आहे, अतिशय महत्त्वाची आहे सामान्य जनतेसाठी. आपण विकासाकडे जातोय, पण विकास दिसतोय का? बरोबर ना? त्याचा स्पीड काय आहे? म्हणून मला म्हणायचं आहे, आपण सामान्य जनता जोपर्यंत राजकारण ही गोष्ट समजून घेत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. जोपर्यंत शासकीय कर्मचारी दुःखी आहे तोपर्यंत विकास होणार नाही. जोपर्यंत देशातला तरुण, माझ्या राज्यातला तरुण रस्त्यावर आपल्या हक्कांसाठी येत आहे, भांडत आहे, त्याला त्याचे हक्क मिळत नाही तोपर्यंत विकास होत नाही. जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या भारतातील, माझ्या देशातील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळत नाही, त्यांना व्यवस्थित ज्ञानार्जन होत नाही तोपर्यंत विकास होत नाही. हे मी स्पष्ट मत माझं इथे मांडत आहे आणि ते सत्य आहे. आपण विकासाच्या नावाखाली काय करतोय? आज स्वातंत्र्य दिनी आपण सामान्य जनतेने या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. हाच माझा हेतू आहे. आता येऊया आपल्या मेन पॉईंटवर. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला. अनेक अभियोग्यताधारकांचे फोन येत आहेत. मॅडम, हा
विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आमच्या कोणत्याही कामाचा नाही. यात जी अभियोग्यताधारक शिफारस पात्र होऊन आधीच नोकरीला लागलेली आहेत अशांसाठी हा राऊंड आहे आणि त्याच मुलांना परत या राऊंडमध्ये संधी दिली गेलेली आहे. आता त्यामुळे मेरिट खाली आलेलं नाही, नवीन मुलांचा विषय तिथे संपतो आणि ज्या कुणाला 1-2 संस्था नशिबाने आल्यात अशांना पैशांची मागणी होत आहे. प्रत्यक्षात नाही तर कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीकडून. ही पैशांची मागणी इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधीच येते. त्यानंतर तो अभियोग्यताधारक घाबरतो आणि मग आपली व्यथा सांगतो की मी जाणार नाही. काय करणार ना, काय म्हणणार मग ती व्यक्ती की मी जाणार नाही, किंवा 1 बिघा मी शेत विकतो, 1 एकर शेत विकतो मॅडम, मग मी पैसे देतो. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कुठेतरी त्यांना जी प्रश्नावली आहे ती कुठेतरी आधीच दिली जाते, कुठेतरी पैशांची मागणी होते. 20 लाखाच्या वरती त्यांची जी मागणी आहे ती आहे. 9 ते 12साठी 9 ते 10साठी काहीतरी 30 लाखाच्या वरती मागणी आहे. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मी आधीच सांगितले आहे की पैसे देऊ नका, पैसे देऊ नका. काय करणार ना, जिथे जिल्हा परिषदेमध्ये लागलेले आहात, महानगरपालिकेमध्ये लागलेले आहात, तिथेच तुमची नोकरी छान आहे. का म्हणून पैसे द्यायचे आपण? ज्यांच्याकडे नाही आहे ते देणारच नाही आहेत. मुळात का तुम्ही तुमची शेती आणि घर विकत आहात? का ही मोठी चूक करत आहात तुम्ही? हे घर आणि ही शेती आयुष्यात पुन्हा होणार नाही, हे लक्षात घ्या. आता इन शॉर्ट, मेरिट खाली आलेलं नाही. अभियोग्यताधारकांना पैशांची मागणी होते आहे. अभियोग्यताधारकांकडे पैसे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी काय करावं हेही मी सांगितलं आहे. त्यांनीही पैसे देऊ नये. सरळ जास्तीत जास्त भरती करावी, 10% जागा येऊ द्याव्यात, झालेल्या भरतीची वेटिंग लिस्ट लावावी, यासाठी मागणी करा. वयाचे एवढे वर्ष देऊन, 3 ते 4 एक्झाम्स देऊन, कितीतरी पैसे घालून, कितीतरी मनस्ताप घेऊन, कितीतरी समाजाची टोमणे घेऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तर अजून लढा. आपल्या नशिबी लढणंच आहे, कारण आपण विकासाकडे वाटचाल करत आहोत ना. असो, पुढील राऊंडसाठी मागणी करायची आहे, अगदी शक्तीनिशी करायची आहे. 20 तारखेचं प्लॅनिंग झालेलं आहे. अभियोग्यताधारक रस्त्यावर उतरणार आहेत आपल्या मागण्यांसाठी, आणि ते रास्त आहे. जोपर्यंत तुम्ही शक्तीनिशी आपल्या मागण्या मागत नाहीत तोपर्यंत तुम्हाला गणतीत धरले जाणार नाही, हे सत्य आहे. म्हणून यापुढे सामान्य जनतेने, तरुणांनी, तरुणींनी, त्यांच्या कुटुंबियांनी विचार करा. ही परिस्थिती आपणच आपल्यासाठी ओढावून आणलेली आहे, तर ती पुन्हा येऊ नये म्हणून येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे सांगायची गरज नाही. सर्वांनी एकजुटीने राहा. ही परिस्थिती बदलवण्यासाठी, भारत खरंच विकासाकडे नेण्यासाठी, महाराष्ट्र विकासाकडे नेण्यासाठी आपण सामान्य जनतेने एकत्रित येऊन एक विचाराने शक्तीनिशी अगदी मोठ्या संख्येत कोणता बदल करायचा आहे येत्या विधानसभेत, हे मी इथे सांगणार आहे. जो त्रास तुम्ही आतापर्यंत भोगत आहात तो त्रास मिटवायचा असेल तर तुम्हाला विचारपूर्वक, एकजुटीने, मोठ्या शक्तीने, मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे. योग्य व्यक्तींना, बाकीच्या भुरडीला बळी न पडता.
बाकीच्या भुरळींना बळी न पडता आपण एकत्रित येऊन येत्या विधानसभेमध्ये दाखवा की आम्ही विकासाकडे वाटचाल करत आहोत आणि त्या विकासाच्या वाटचालीत आमचा मोठा हात आहे, हे तुम्हाला दाखवायचं आहे. विथ इंटरव्ह्यू हा विषय गरीब अभियोग्यताधारकांसाठी संपलेला आहे असं अभियोग्यताधारकांचं म्हणणं आहे. परंतु ज्या लिस्ट लागल्यात विथ इंटरव्ह्यू सहित, त्या लिस्टमध्ये वेटिंग लिस्ट तुम्ही लावतायत का? बरेचसे अभियोग्यताधारक जिल्हा परिषद, महानगरपालिका येथे नोकरीला लागलेले आहेत. त्यांची नावं परत विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये आहे. आता कोणी येईल तर कोणी नाही येणार. मग ज्या जागा शिल्लक राहणार आहेत, मग त्या जिल्हा परिषदेच्या असू दे किंवा संस्थेच्या असू दे, त्या तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवणार आहात का? ती लिस्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जी वेटिंग लिस्ट आता लागेल ती आम्हा गरीब विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. मी आयुक्तांना, सचिवांना आणि शिक्षण मंत्र्यांना इथे सांगते, तुमच्या विथ इंटरव्ह्यूची लिस्ट जी लागली आहे ती आमच्या कामाची नसून जी वेटिंग लिस्ट लागणार आहे ती आमच्या कामाची आहे. पुढचा 10% राऊंड आमच्या कामाचा आहे. कन्व्हर्टमधील ज्या 2000 जागा राहिलेल्या आहेत त्या आमच्या कामाच्या आहेत. सेकंड फेज आमच्या कामाचा आहे. या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्यासाठी आम्ही आता लढत आहोत, लढणार आहोत, आणि त्या जागा आम्हाला हव्या आहेत. कारण विकास हा प्रत्येक सामान्य व्यक्तीचा व्हावा हेच आपल्या भारताचे ध्येय आहे, बरोबर? तर आपणही या विकासाला हातभार लावावा, प्रत्येक अभियोग्यताधारकाला न्याय मिळवून द्यावा. स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा आनंद काय, हे सामान्य जनतेला उपभोगू द्यावं. त्यांना कळावं की हे स्वातंत्र्य आहे, ज्या स्वातंत्र्य असलेल्या भारतात मी माझ्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतोय, माझं समाधान येथे होत आहे, माझ्या मूलभूत गरजांकडे आमचं सरकार लक्ष देत आहे, ही भावना सामान्य जनतेच्या मनामध्ये येऊ द्या. त्यांना असं रस्त्यावर बोलवू नका. आणि या सर्व घडामोडींमध्ये मी शिक्षकांसोबत आहे आणि असणार आहे. ज्यांची मदत केली, ज्यांची करते आहे, त्यांनी मुळात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे मी सांगेन आवर्जून. आपण कृतज्ञ असणं आवश्यक असतं, आपण लक्षात ठेवणं आवश्यक असतं. नोकरी ही खूप कठीण आहे मिळण्यासाठी, आणि ती आपल्याला मिळवून देण्यासाठी कोण काम करत आहे, कुणाला खरंच तळमळ आहे, याची जाण ह्या शिक्षकाला असणं आवश्यक आहे. ती तुम्हाला आहे का? हा क्वेश्चन मार्क आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जाण आहे, जे कर्तव्य आम्ही आमचं पार पडत आहोत याची कृतज्ञता, याची कुठेतरी तुम्हाला जाण असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही तर लढूच आणि लढत राहू, परंतु ही महत्त्वाची मोलाची नोकरी मिळवण्यासाठी आपल्यासाठी मीच नाही, काही अभियोग्यताधारक आहेत ज्यांनी लीडरशिप केलेली आहेत, काही अधिकारी आहेत जे चांगले आहेत, ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, या सगळ्यांची जाण तुम्ही ठेवताय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला नोकरी मिळाली म्हणून आपण विषय सोडून, व्यक्तींना विसरून चालत नाही. मला हा अनुभव आला आहे म्हणून मी इथे सांगते. आपण फक्त गरजेपुरता व्यक्तींना तिथे बोलवतोय का? किंवा एक महत्त्वाची गोष्ट अशी अजून की आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि फोडा आणि राज्य करा ही सिस्टम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे काही लोकांकडून. याने काही नाही होत, याने काही नाही होत. मुळात ब्रॉड माइंडेड असायला पाहिजे. मुळात आपण सकारात्मक विचार करायला हवा. मुळात आपण कृतज्ञता दाखवायला हवी.
मुळात आपण कृतज्ञ असायला हवं. मुळात आपण आभार मानायला हवेत. इथे आपल्यासाठी जी व्यक्ती लढण्यासाठी येते तिला असंख्य कामं आहेत आणि ती ते सोडून येते याची जाण तुम्हाला असायला हवी. आपण भावी शिक्षक आहोत. आतापर्यंत जी भरती झालेली नाही ती ऐतिहासिक भरती म्हणून ही ओळखली जाते आहे. हे तुम्ही सगळ्यांनी मान्य करायला हवं. हे बोलावं लागतंय, हे मोठं दुःख आहे इथे. असो, भारतातील लोकांना स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करत आहे आणि करणार न घाबरता. काही लोक आहेत काही लोक असतात निगेटिव्ह विचार करणारे, फक्त आपलं काम होईपर्यंत संपर्कात राहणारे. पण अशांनी गोष्टी थांबत नसतात. याने काही होत नसतं. आपण आपलं कर्तव्य करत राहा. अगदी चांगल्या भावनेने कर्तव्य करत राहणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते मी करणार आहे आणि करते. आपण सर्वांनी एकजुटीने लढा. आपल्या 10% जागा किंवा सेकंड फेज नक्कीच होईल. यासाठी आपण मागणी करूयात, विषय लावून धरूयात. यासाठी आपण मागणी करतोय, विषय लावून धरतोय, हे खूप महत्त्वाचे आहे. विषय लावून धरणे फार महत्त्वाचे आहे. परत एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी अगदी हिमतीने एकत्र येऊन लढा. गरज पडल्यास मी आहे, नक्कीच तुम्हाला मदत करेल. सर्व अभियोग्यताधारक जी गुणवत्ताधारक आहेत ती शिफारस पात्र होऊन शाळांवर रुजू व्हावेत. ज्यांचे समुपदेशन बाकी आहे त्यांचे लवकरात लवकर व्हावे. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, शाळांमध्ये शिक्षक द्यावेत. आयुक्त कार्यालयाने, शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर एवढंच म्हणणं आहे. एवढं म्हणून संपवते. धन्यवाद.